नमस्कार कास्तकार बांधवांनो, शेतकरी बांधवांनो, आता आपलं जे सोयाबीन पीक आहे ते 30 ते 35 दिवसात झालेले आहे आणि आपल्याला आता याच्यात पहिली जी फवारणी आहे, या फवारणीमध्ये आपल्याला ज्या किडी येतात त्याच्यात प्रमुख रूपाने चक्रीभुंगा, त्याचप्रमाणे खोडमाशी आणि त्याच्यानंतर आपली पांढरी माशी आणि लष्करी अळी, या सर्वांचं आपल्याला जर नियोजन एकाच कीटकनाशकमध्ये आपल्याला जर करायचं असेल तर आपण काय करू शकता, सिंजेंटा कंपनीचं जे आलिका नावाचं एक कीटकनाशक येते, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रति 1 लिटर पाण्यासाठी साधारण 1.5 ते 2 ml या प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे। त्यानंतर जर आपल्याला वापरायचं झालं तर बायर कंपनीचं सोलोमन हे कीटकनाशक देखील आपण वापरू शकता। हे आपल्याला प्रति 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ते 2 ml या प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे। त्यानंतर तिसरं जे कीटकनाशक आहे ते आहे कोरोमंडल कंपनीचं मार्वेक्स, तर हे आपल्याला प्रति 1 लिटर पाण्यासाठी 2 ते 3 ml या प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे। आणि चौथा आहे आदामा कंपनीचं अनोलिक, हे देखील आपल्याला प्रति 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ते 2 मिली या प्रमाणात आपल्याला वापरायचं आहे। तर हे चारही कीटकनाशकं काय करतात शेतकरी बांधवांनो, आपल्या सोयाबीन पिकामध्ये येणारा सध्याचा जो चक्रीभुंगा आणि खोडमाशी आहे आणि त्याचप्रमाणे भविष्यात येणारी जी लष्करी अळी आहे, तिची जी अंडी असतात, अंडी अवस्थेतली किंवा अळी असते, तिला मारण्याचं हे काम करतात। आणि समोर जे आपल्या पिकावर येल्लो मोझॅक येतो, जो की आपल्या पांढऱ्या माशीमुळे आणि जे हिरवे तुडतुडे जे काही रसशोषक किडी असतात त्यांना देखील मारण्याचं हे प्रभावीरित्या काम करते। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला देखील जर अशाच प्रकारची नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आपलं चॅनल कृषी मित्र शुभमला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।